नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगण हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 17 विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळंच कालच महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. 30 तारखेला काँग्रेस विचारसरणीला तिलांजली देत प्राजक्त तनपुरे, जे की माजी राज्यमंत्री होते, राहुरीचे माजी आमदार होते, यांनी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांचे ते भाचे होते, यांनी भाजपत प्रवेश केला आणि ढोकी येथील सुभाष लालासाहेब देशमुख यांच्या या जावयाचं भाजपच्या गंगेत विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून अहिल्यानगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी पण भाजपनं जाहीर करून टाकलेली आहे. त्यामुळं आता जिल्ह्याच्या दृष्टीनं एक जावई कदाचित स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेला लवकरच पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आहे. भाजपनं काल रात्रीच आपल्या वाट्याला आलेल्या 11ही जागासाठीचे उमेदवार जाहीर केले असून धाराशिवमध्ये माजी मंत्री, औशाचे माजी आमदार, लातूर ग्रामीण जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष, मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील मूळचे रहिवासी बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर सोलापूरमधून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार यादीत वर्धा भंडाऱ्यातून जे उमेदवार देण्यात आले आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहे आणि तेही आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राजकारणात प्रवेश करतील असं दिसतंय. प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबापासून वडील आणि त्यांच्यापर्यंत सर्व जवळपास 6 दशक ते काँग्रेस विचारसरणीच्या पक्षात वावरत होते. समाजासाठी काहीतरी करण्याच्या अपेक्षेनं तनपुरे घराणं राहुरी आणि परिसरात काम करत आलं आहे आणि करत राहणार आहे आणि याच तनपुरे घराण्यातील तिसरी पिढी म्हणजे प्रसाद तनपुरे, माजी आमदार, माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव माजी राज्यमंत्री, माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे आज भाजपकडून अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि आपल्या घराण्याच्या पारंपरिक विचाराला तिलांजली देत आता भाजपचं कमळ हातात घेऊन फिरतील असं चित्र आपल्याला सर्वांना दिसणार आहे. काल सायंकाळी 6:15 ते 7च्या दरम्यान सोसायट्याच्या वाऱ्यासह धाराशिव शहर, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी, कळंब, वाशी आदी परिसरात जोरदार असा अवकाळी पाऊस पडला. हा पाऊस लातूर जिल्ह्यात पण, लातूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पडल्याचं पण बातम्या येत आहेत. कालच्या पावसामुळं वाशी शहरात तर सोसायटीच्या वाऱ्यामुळं आणि ह्या अवकाळी पावसामुळं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील
सर्व खोल्यावरील पत्रेच उडून गेलेले आहेत. त्यामुळं आता नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कोठे आणि कसं बसवायचं हा प्रश्न त्या शाळेच्या शिक्षकांना पडलेलं असणार हे नक्कीच. लातूर शहरातही MIDC, वाढीव MIDC या परिसरात सोसायट्याचा वारा असल्यामुळं अनेक घराचे पत्रे कंपाऊंड उडून गेल्याचं वृत्त आहे. हा पाऊस पडल्यामुळं तापमानाच्या उष्णतेची दाहकता कमी झाली असली तरी आज दुपारपासून परत उष्णता जाणवू लागेल असाच नागरिकांचा अंदाज आहे आणि तो अंदाज खराही ठरेल. आजही सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं आजही अवकाळी पाऊस बरसणार की काय अशी अनेकांना शंका वाटत आहे. 2008 साली भारतीय क्रिकेट जगतातील काही दिग्गजांनी एकत्र येत इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा भरवण्यास प्रारंभ केला आणि काल रात्री ज्यावेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जिंकून सलग दुसऱ्या वेळी हा चषक जिंकण्याचा मान मिळवला आणि IPLमध्ये जे संघ खेळतात त्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ सलग 2 वेळा चषक जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. या अगोदर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स यांनी हा इतिहास घडवलेला आहे. तसं पाहिलं तर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत झालेल्या 19 वर्षाच्या या स्पर्धेत 5-5 वेळेस IPL चषक जिंकला आहे. त्यानंतर 3 वेळेस चषक जिंकणारं संघ पण आहे आणि सलग 2 वेळेस हा चषक जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ एकमेव असा एक संघ ठरला आहे. काल प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सलामीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि तिथेच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला होता. साई सुदर्शन आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाले. मग बटलर आणि संजू सॅमसननं खिंड लढवली. बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरमनं खिंड लढवली. वॉशिंग्टन सुंदरमनं 50 धावा केल्या. त्यामुळंच मग 20 षटकात गुजरात टायटन्स संघाला 8 बाद 155 धावा करता आल्या. हे आव्हान पार करण्यासाठी मग रजत पाटीदारचा नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मैदानात उतरला. सलामीचा फलंदाज विराट कोहली हा शेवटपर्यंत टिकून राहिला. त्यानं त्याच्या आत्तापर्यंतच्या IPL कारकिर्दीतलं काल पहिलं सर्वात कमी चेंडूत अर्धशतक केलं. त्यानं 74 धावा केल्या, 75 धावा केल्या. त्याला व्यंकटेश अय्यरनं 32 धावा करून सुरेख अशी साथ दिली आणि त्यामुळंच 18 षटकातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 5 बाद 161 धावा करत दुसऱ्या वेळी IPL चषकावर आपलं नाव कोरलं. IPL चषकात तसं साई सुदर्शन, शुभमन गिल, विराट कोहली यांनी अगदी उत्तम फलंदाजी केली असली तरी या सर्वात
वरचढ ठरला तो 15 वर्षीय राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी हा खेळाडू. त्यानं आपल्या पूर्ण 76 धावा केलेल्या असून तो कॅपचा पण हक्कदार ठरला आहे आणि इतर अनेक पारितोषिकं त्यानं जिंकली आहे. त्याचा हा खेळ असा सातत्यपूर्ण कायम राहावा अशीच क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे आणि तो क्रिकेट रसिकांच्या अपेक्षेला पूर्ण न्याय देईल असं सर्वांचं मत आहे. जपानमध्ये होणाऱ्या एशियाड सामन्यात यंदा क्रिकेटचा पण समावेश आहे आणि त्यासाठी जो भारतीय संघ जाणार आहे त्या संघाच्या चमूत वैभव सूर्यवंशीची निवड पण झाली आहे. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.